बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळुखे लिखित कादंबरी इपळाप, प्रकरण 27. सुगी मागे सरल्याली माणसं एकेका कामातनं मोकळी झाली. उन्हाळभर हाताला काम नाही. मिरगा पत्तोर बापे माणसं तर रिकामीच. बायका कुठं वाकळा शिव, कुठं एकमेकीची घरं सारीव. गावात कुणी घर बांधायचं ख्याट काढलं तर घराच्या कामावर जा, कुठं शेरडे हिंडवून आण, असली कामं करायची. जमिनीसनी बारमाही पाणी कुठलं आलंय. आमच्या इकडच्या जमिनी म्हणजे मुतानं उगळायच्या आणि चांदण्यानं वाळायच्या. सगळा पावसाचा खेळ. पाऊस पाण्यावर जेवढं पिकल तेवढं पदरात पाडून घ्यायचं आणि वरीस ढकलायचं. उन्हाळ्या सारी माणसे मिठी मिठी करत बसायची. साळ्याला उन्हाळ्याची सुट्टी पडली. अक्कू पोरासनी घेऊन आली. घर भरल्यागत झालं. आता ती शाळा सुरू होईस तोवर महिनाभर राहायची. मला तर महिना वर्षा एवढा यावा असंच वाटायला लागलं. भावकी त्या थोरल्या बाईनं मागातलं वाकळच्या एका लेण्याचं कापाड दिल्यालं. अक्कू आली म्हणून वाकळचा लेवा घातला. महिन्याभरात वाकाळ शिवून अक्कूला द्यायची मनात होतं. गोठा रिकामाच होता. सारवून सुरवून लक पाक केल्याला. जेवून खाऊन तिथं वाकाळ शिवाय बसला हो. अक्कू संग बोलत चालत वाकळा टाका घालाय जाऊ बी येऊन बसली. राखुंडीचं फेरात फ्यार घालून टाक घालाय सुरू होतं. सागर शिवा तिथंच गल्ली घरात भोत्यानं खेळती आली. दारामोरली रक्कमा हातात राखुंडी घेऊन आली. तोंड बावल्यागत सुजल्यालं. बिचारला सासूरवास मायंदाळा. सासू ननंदनी नवरा लगीन झाल्या ठावनं हात धुवून मागं लागलेली. 8 महिन्याचा पोरगा पदरात. ननंद नवरा आणि सासू रकमाला जुंधळ्याच्या पिशा बडवल्यागत बडवायची. 4-4 दिवस उपाशी ठेवायची. बिचारी एवढ्या हाल वनवासात कशी जिथे राहतीया हे सगळ्या गल्लीला बी कळायचं नाही. रकमाला मारायला लागली की माणसं सोडून घ्यायला जायची. पुढं पुढं रोज मरं त्याला कोण रड म्हणून माणसं बी कानाडोळा करायला लागली. बिचाऱ्या रकमाच्या अंगाची मात्र सालं निघायची. रकमा आली. हुंबऱ्याच्या बाहेरच्या अंगाला मुक्यानंच राखुंडी लावीत बसली. 1 नाही 2 नाही जाऊच म्हणाली. रकमा, रात्री धुमडा होता ग घरात. सगळ्यांनी मांदाळ मारल्याला बी दिसतंय. तोंड बघ कसं सुजरं फुगरं झालंय. होय बाई, मारलं. रोजचंच झालंय ते. किती सासू तरी किती बाई. जा माहेरला आणि राजा मुलाला घेऊन बघूया काय करत्यात. नको बाई, मागच्या वेळेला गेलो 2 रोज आगाव राहिलो तर बघितले असा नव कसा तमाशा झाला तो. होय बाई, तुझं बी खरंच हाय. नवरा मारू दे, खरं ननंद बी. रकमाचं डोळं भरलं. ती का रांडमुंड असल्यागत नवरा टाकून तुझ्या उरावर नाचायला चिथं पडक पडून राहिली या. जाऊ म्हणाली. रकमा कायच बोलाय नाही. घरात कोण नव्हतं. रकमा मुलाला घेऊन एकटीच घरात होती. राखुंडीचं बोट दातावर फिरवीत मुख्य बसल्यागत बसल्याली. तिला मी जाऊ काय विचारेल तेवढंच बोलायची. मी म्हणालो, रकमा, मुलग कुठं आहे? एकटी झालीस ते दार उघडं सोडून. रकमा तोंडातली राखुंडी गल्लीत थुकली. म्हणाली, मूल झोपलंय. त्या मुलापायीच इतकं दिस पाय अडकून आहे. खरं कुठं बर, त्याच्या नशिबात असेल तसं तेच होईल. तिचं बोलणं निराळच वाटलं. रकमा खुट्टा रवल्या ग तासभर तिथंच बसली आली. डोसक्यात काय चालू होतं आणि मनात काय उलता पालत व्हायली ती त्या देवालाच ठावं. रकमाला तिघी बी पारकून बघायला लागला. रकमा बटा बटा डोळं करून गल्लीभर बघते आली. काय विचारलं तर खूळ लागल्यागत काय बी कोड्यात बोलायला लागली. तिचं बोलणं इप्रितच वाटायला लागलंय. रकमाला झालंय तरी काय आज? कायच कळाय मार्ग नव्हता.
अक्कूजवळ पाण्याचा तांब्या होता. रखमानं तो लांब हात करून घेतला. राखुंडीचं तोंड खळाळा चुळा भरून घेतलं. शिवा, मुला इकडे ये रे जरा म्हणत कनवटला हात घातला. शिवा जवळ गेला तसा त्याच्या हातावर 5ची नोट ठेवून म्हणाली, शिवा लेखा जा जरा राजारामाच्या दुकानातनं एक बिस्कुटाचा पुडा तरी घेऊन ये जा. शिवा नोट घेऊन पळाला आणि पळतच बिस्कुटाचा पुडा घेऊन मागं आला. रखमानं पुडा फोडला. 4 बिस्कुटं काढून शिवाच्या हातावर ठेवली. सकाळच्यानं मुलाच्या पोटात काय नाही, 2 बिस्किट तरी चारतो बाई म्हणत रक्कामा उठली. सकाळच्यानं तू तरी काय खाल्लंस काय ग? मी म्हणालो. इस्तू पडू दे त्या जेवणावरनी पोटावर बी. रखमा उठल्याली बसत म्हणाली, जशी माझी लेक तशी ही बी. उठलो नि शिवाड्यातली भाजीनी एक भाकरी आणून तिच्या हातात दिली. चावली की एवढा तुकडा. रखमानं तुकडा मोडला. तोंडात घालून चावतानाच तिचं डोळं भरलं. कसा तरी तुकडा गिळला आणि डोळं गळायला लागलं. पुढ्यातल्या वाकळ्यावर तिनं हातातली भाकरी ठेवली. मावशी, भूकच मेली या बघ, आणि आता खाल्लं नाही खाल्लं सारखंच आहे. भाकरी ठेवून रखमा उठली ते थेट घरात गेली. काय बाई करायचं हिला म्हणत मी भाकरी नेऊन परत शिबाड्यात ठेवली. घटकावर गेला. रखमाच्या घरातनं मूल रडत्याला आवाज येत होता. आमचं आपलं बोलत बोलत वाकळा टाकं घालणं चालूच होतं. घटकावर असाच गेला आणि रखमा परसाकडचा पितळ्याचा तांब्या घेऊन बाहेर आली. पायात चपल्या होत्या. दारातनंच म्हणाली, मावशी, मुलाला दुधातनं बिस्कुट चारून झोपिवलं या, येतो परसाकडनं, उठला तर जरा नदार ठेवा. पाय पाय करत रखमा इशीच्या वाटेनं खाली गेली. रखमाला जाऊन बराच वेळ झाला नव्हता अक्कू. जाऊ म्हणाली. होय, जरा कमी तास व्हायला आला, अजून कशी यायला नसेल. माझ्या मनात नको ते विचार यायला लागलं. तवर रखमाचं मूल उठून रडत रांगत हुंबऱ्याला आलं. अक्कूनं जेवून तिला उचललं. खरं ते काय केल्या टाळा मिटाय तयार नाही. तासाचं 2 तास झालं. म्हणता म्हणता दिस पार बुडाय गेला तरी रखमाचा पत्त्या नाही. त्यात मूल काय केल्या रडायचं थांबना. तिला समजून समजून अक्कू कट्टाळी. आई, रखमा वहिनी काय लोखंड हागती काय ग? गप लेखी, मला काय हे निराळच दिसतंय. जा जरा, जा पांदीत जाऊन बघून ये जा. मी अक्कूकडलं मूल घेतलं. अक्कू जाऊन सगळी पान शोधून आली. म्हणाली, नाही बाई, कुठंच पत्त्या नाही रखमा वहिनीचा. माझा जीव वर खाली व्हायला लागला. मनात नाही नाही ती शंका यायला लागली. योग टाका घालायचीत लागना. सगळी नदार बाहेर लागलेली. अक्कू येऊन टेकती तवर पाटलाचा आबा धावत पळत गल्लीत आला. गावात शिरताना आमच्याच भावकीची पहिली घरं लागत्याली. आम्ही वाकाळशिवीत हुंबऱ्यालाच फताव. आबा नेमका आमच्या दारात आला. म्हणाला, सावित्री वहिनी, हितनं कोण आमच्या भावीकडे गेलतं काही? काय झालंय? काय नाही, भावीच्या काटाला कोणी पितळेचा तांब्याने चपल्या काढून ठेवल्यात. ऐकूनच धडकी भरली. काळजात चर्र झालं. रडत्याला मुलाकडे बघितलं आणि पोटात काल होऊन आलं. काय घडलंय ह्याचा अंदाज आला आणि वाकाळ गुंडाळून ठेवली. रखमा बिचारीनं जाचाला कंटाळून भावजवळ केली. सुटली खरं तळमळ त्याला कवळाची आठवण म्हणून मागं ठेवून गेली. जेवण वक्ताला तिचं मडं हाताला लागलं. बैलगाडीत घालून दारात आणलं. सगळं गाव गोळा झालं. घरची आरडून वरडून घेते आली. खरं प्रत्येक माणूस त्याने शिव्या शाप देत आलं. गावात मडं आणि पाटलाला खोडं. पाटील चांगले, गरिबाच्या मागं वर कळवून कशाला वाडा चारला व्हायचा म्हणून पाटलाने घाई केली. रखमाला आगीन दिली. तिचं सोनं सोनं झालं. तिला सर्गाची दारं उघडी दिसली. जाणारा जीव गेला. मागच्यासनी काय होतंय, पुराचंच वंगाळ वाटते आलं.
तिच्याकडे बघून सगळं गाव रडलं. गल्लीत कुणाची चूल पेटाय नाही. रखमा, लेकी तुझं धाडस निराळच. सोसायचं बळ देवानं तुला दिलं नाही. मी सोसलं. तुझ्या वाणीच माझ्या बी मनात हजारदा विचार आला. खरं पोरांची तोंड बघितली की पाय मागं वडायचा. तुझ्या बी पायात लेकराची बिडी होती, तरी बी असा वाईट वंगाळ विचार का केलीस हे तुझं तुलाच ठावं. आलती माझ्यावर बी येळ आलती. तेव्हा गावानं भावीला येडा दिला. 3 जीव वाचलं. लेकी, तुझ्या नशिबात तू येडा लिवलेला नव्हता. कुठलं आलंय प्रत्येकीचं नशीब सारखं असायला. जा जा बाई, तुझ्या वाटेनं जा. वरती तरी तुला सुख मिळू दे. खालची दुनिया लई वंगाळ. जित्यापणे टोनं घालतील आणि मड्याला कवटाळतील. बाळूदाजी 8 रोजाची रजा काढून गावाला आलतं. ते आल्याला धूम लागल्यावरच त्यांच्या घरात गेलो. बाळूदाजी मला बघून गालात हसलं आणि म्हणाले, वहिनी, तू अजून कशी यायला नाहीस ह्याचाच विचार कराल तुम्ही. कसा आहे संभा? मी भुईवर हात टेकून भित्तीला तक्क्या देऊन बसत विचारलं. हाय, बरा आहे. पहिल्यापेक्षा सुधारला आहे. 4 महिने झालं माझ्याच कंपनीत ठेवलाय त्याला. बरं झालं बाई. भागूबाईच पावली म्हणायची. खरंच वहिनी, भागूबाईच पावली म्हणायची. संभाला चांगली नोकरी लागली ही गोष्ट तर साजरी झालीच, पण अजून एक गोष्ट चांगली घडली. माझा चेहरा फुलागत फुलला. कान टवकारून विचारलं, आता ह्याच्या परास चांगली गोष्ट कंची व दाजी? वहिनी, संभाचं लगीन ठरलंय. हाईस कुठं तू? माझ्या कानावर विश्वासच बसना. लई कौतिक वाटलं. खरं खिनभरच. 14 वर्ष जेल भोगून आलेल्या खुन्याला कोण पोरगी देईल? माझं मलाच खुन्यागत वाटायला लागलं. स्वतःचीच लाज वाटली आणि खारकन चेहराच पडला माझा. बाळूदाजींनी माझ्या तोंडाकडे बघून मी काय विचार करीत असेल हे बराबर ओळखलं. माझ्याजवळ येत म्हणाले, वहिनी, झालेलं झालं. मागचं सगळं कडू गोड पाठीवर टाकायचं आता. लोक मार्गाला लागलेला नको आहे काय तुला? असं कसं म्हणता दाजी? पोट जाळ आहे त्यो. लेकाचं साजरं झालेलं कुठल्या आईला नको होईल? मी माझ्या लेकाचं लगीन होईल असा विचार सपनात बी करायला नव्हता. हे कसं घडून आलं हेच कोड पडल्यासारं झालंय. वहिनी, मुंबई आहे ती. तिथं माती घेऊन काय बसलीस तर ती बी खपती या. ह्यो तर माणूस आहे. हे कसं घडलं सांगा तरी. वहिनी, माणसं चांगली आहेत, पोरबी चांगली आहे. परिस्थितीनं गांजल्यात, गरीब आहेत. झोपटपट्टीत खोपाट मारून राहत्यात, मिळवून खात्यात. आणि संभाचं म्हणशील तर एकचा योग. गावात घर हाय, शात हाय. आता चांगली नोकरी बी लागली या. वागतोय बी चांगला. मग कोण का नाही देणार पोरगी? तसं नव्ह दाजी. सगळं सांगून सवरून केल्याला बरं. मागणं कुणाचा बोल यायला नको म्हणून म्हणतो. सांगितलंय वहिनी. चांदाला बी डाग हाय आणि कुठल्या परिस्थितीत काय काय घडलंय सगळं सांगितलंय. काय बिदळून ठेवाय नाही. तू नको काळजी करूस. तरी बी माझा संभावर विश्वास नाही. माझा लोक असला तरी बी. वहिनी, तू असं म्हटल्यावर कसं वयाचं? आणि खरं सांगू काय तुला? त्या पोरीचा वडीलच म्हणाला, माणसाच्या हातनं एकदा चुकी झाली त्याला सुधारायचा मोका आम्हीच द्यायला पाहिजे. आता बोल. माणसं साजरी वाटतात. होय, होऊ दे लगीन. एकदाची हळद लागू दे माझ्या लेकाला. लिंब तरी फिटेल. कवाच आहे मुतूर? अजून मुतूर काढाय नाही. तुला त्यासाठीच घेऊन जायला आलोय. एकदा तू मुंबईत आलीस की लगेचच मुतूर काढून लगीन लावायचं. आता एवढ्या लांबल्या पल्ल्याला मी आणि कशाला? काय वहिनी, तू जित्ती असताना तुझ्या बिगार लगीन लावायचं? पाहुण्यांची माणसं काय म्हणतील? 5-6 दिवसात जायचं. तू लाग जोडणीला बघू. बरं,
तुम्ही म्हणशीला तसं म्हणत उठलो. घरात आलो. घर निरखून बघितलं. लेकाचं लगीन होणार, त्याचं 2चं 4 हात होणार. आता ह्या घरात सून येणार. पाठोपाठ नातू बी येतील. घर हसरं खेळतं होईल. सुतक आलेल्या घराला गोकुळाचं रूप येईल. माझ्या संग घर बी हसल्यागत वाटायला लागलं. 8 रोज झालं आणि जन्माला आल्यास पहिल्यांदा बाळूदाजी संग मुंबईला आलो. पहिल्यानं मला संभाजी ओळखायलाच नाही. साजरा झाल्याला बाळूदाजींच्याच खोलीवर राहिलो. दुसऱ्या दिवशी पाहुण्यांची गाठभेट झाली. पोरगी बघितली. साजरी होती. जवळचा मुहूर्त बघून संभाचं लगीन लावलं. डोळ्यातनं पाणी आलं. भरून पावल्यागत झालं. सगळीच दाजींच्या खोलीवर 4 रोज राहिला आणि नवरा नवरी घेऊन गावाला आलो. नवरा नवरीनं गाव पांढरी आई भागूबाईचं दर्शन घेतलं. घरचा कुळस्वामी वाकीचा वाकोबा तिकडे बी दर्शन घेऊन आलो. ह्या जन्मात घडेल असं वाटत नव्हतं, ते नशिबानं घडल्यालं. वहिनीला बघायला अख्खू पोरासनी घेऊन आली. 2च दिवसात ननंद भावजा एकमेकीत मिसाळल्या. नातू मामी मामी म्हणीत कौतुकानं जवळ जायचं. घर भरल्यासारखं झालेलं. माझा ऊर भरून आला. आई भागूबाई असंच हसतं खेळतं घर कायम ठेव ग बाई. कुणाची नदार नको लागायला. मी भागूबाईला सारख्या इंत्या करायची. गावात काय वारं होतं काय की. संभा भूत लागल्या गत वागायचा. हातात पैसा होता. मरलेल्या ढोराभोत्यानं गिधाडं गोळा व्हावीत तसं गावातलं मैत्र भोत्यानं गोळा झालं की ह्याच्या मानगोटीवर दारवचा येताळ बसायचा. द्याव धराम करीस्तोर कसा तरी 8 रोज चांगला राहिला आणि दिवस बुडाला झुकांड्या देत घरला आला. मी कपाळावर हात मारून घेतला. तर काय म्हणावं या नशिबाला. घरात नवी नवरी आहे ह्याचा तरी विचार करायचा वाद्यानं. संभाच्या अंगात हे गुण बी आहेत हे बिचाऱ्या सुनेला काय ठावं. दारू पिऊन कशाला आल्यासा बिचारी सभागती बोलाय गेली तर ह्या भाड्यानं तिच्याच थोबाडात 4 तडाखा हाणलं आणि लाज नसल्यागत म्हणाला, रांड मी दारू खाईन नाही तर मूत पिऊन येईन. तू विचारणारी कोण. गप बसायचं तिथं कुत्रीगत. का गप बसायचं का गप बसायचं. बायको आहे मी तुमची. 4 तडाख खाऊन बिसून म्हणाली. तशा आणि 4 लाथा कमरत बसल्या. संभाचा अवतार बघून शिवा सागर जाऊकडं पळाली. याचं गुण कर्तुक आम्हाला ठावं होती. दारवच्या नशेत पुरला कुठंतरी अपघात की मारील म्हणून मी न्याकू आडव्या झाला. संभाला ढकलून परड्या अंगाला नेला. आई बानं नरकात ढकलली मला म्हणत सून हमसून रडते आली. अक्कू तिची समजूत काढायला लागली. माझी ध्याई आग डोम झाल्यावानी पेटली आली. लेकाचं वागणं बघून मला माझ्या मालकाची आठवण झाली. मला बी असाच हळद उतरायच्या आधी प्रसाद मिळाला होता. हे बी रगात तेचंच. भावकीत चांगलं राहून चांगलं वागून बाला धुना लागायचा म्हणून ह्यो बी भाड्या तसाच वागतोय काय कुणाला दक्कल. आई भागूबाई या घराचं वाळवानच लावायचं तुझ्या मनात हाय काय ग बाई. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.